नमस्कार, मी ऐश्वर्या चुनडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजचं बातमीपत्र. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. काय नेमके हे निर्णय आहेत याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी. रब्बी हंगामाचे महत्त्वपूर्ण दिवस व नोटाबंदीचे वादळ एकाच वेळी आल्याने शेतकऱ्यांवर थोडाफार प्रमाणात चिंतेचे सावट पसरले होते. परंतु महाबीजमधून 500च्या नोटा देऊन बियाणे, खते व औषधी मिळणार असल्याची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांकरता आनंदाची बातमी मिळाली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी विस्तृत माहिती दिली. प्रभारी व्यवस्थापक या नात्याने महाबीजचे बियाणे जुन्या नोटावर विक्री करणे सुरू आहे. त्याकरता लागणारी प्रोसिजर शेतकऱ्यांना महाबीजमध्ये जाऊन चलान फाडावे लागते व त्यानंतर ते पैसे बँकेत जमा करावे लागते. त्यानंतर चलान फाडल्यानंतर ती कॉपी खरेदी विक्री संघामध्ये जमा करावी लागते व त्यानंतर शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप होत आहे. जे राज्य शासनाचे अधिकृत विक्रेते आहेत त्यांना डेबिट नोटद्वारे शेतकऱ्यांना बियाणे व इतर साहित्य शेतकऱ्यांना देण्याचे आदेश अधिकृत विक्रेत्यांनी दिल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. जे महाबीजचे बियाणे वगैरे घेण्यासाठी हा निर्णय योग्य आहे, पण बाहेर ठिकाणाहून जेव्हा शेतकऱ्याला बियाणं वगैरे खरेदी करायचं आहे त्याच्यासाठी पैसा वगैरे आम्हाला काही बरोबर मिळून नाही राहिला. आमचे पैसे बँकेत असताना सुद्धा आम्हाला ते पैसे मिळून नाही राहिले. त्याच्यामुळे आम्ही खूप अडचणीत आलो आहोत. शेतकरी अडचणी म्हणजे अडाणी असल्यामुळं ते बँकेत जाणे, चलान भरणे त्यातलं ज्ञानच काही नसल्यामुळं तो फार अडचणीत आलेला आहे. असा थोडाफार प्रमाणात नाराजीचा सूर अधिकृत विक्रेत्यांमार्फत ऐकावयास मिळाला. ऐश्वर्या चुनडे व श्रुतिका गावंडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती. लातूरमध्ये आज मुस्लिम समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसह ॲट्रॉसिटी कायद्याचा अधिकार मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला. लातूरच्या गंज गोलाई भागातून निघालेला हा विराट मोर्चा ईदगाह मैदानापर्यंत काढण्यात आला. तेथून समाजातील मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मोर्चातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी या मोर्चात लावून धरण्यात आली होती. मैं इस मोर्चे में इसलिए इस वजह से शामिल हुई हूँ क्योंकि मैं भी चाहती हूँ कि हमें आरक्षण मिले. इससे हमें तालीम में काफ़ी मदद होगी. हम आगे पढ़ना चाहते हैं, आगे बढ़ना चाहते हैं. हम भी डॉक्टर, इंजीनियर, इतने बड़े बड़े पोस्ट पे आना चाहते हैं. हमें आरक्षण चाहिए क्योंकि ये हमारा हक है और वो हमें मिलना ही चाहिए. या मोर्चात सहभागी झालेल्या लाखोंच्या जनसमुदायाने अत्यंत शांततेत हा मोर्चा संपन्न झाला. बसवेश्वर डावडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, लातूर. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा व मुळा नदीवर बांधारा बांधण्यात आला होता व येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची अडवणूकही करण्यात आली होती. परंतु योग्य वेळी दुरुस्ती न केल्यामुळे या बांधाऱ्याला गळतीचे ग्रहण लागले आहे. नदीवरील बांधाऱ्याचे ढापे तुटल्याने पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाणी साठवण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली आले होते. परंतु गळतीमुळे ग्रहण लागले असून नदीपात्रातील साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. लाखो रुपये खर्च करूनही उद्देशपूर्ती मात्र झालीच नाही. अशीच परिस्थिती राहिली तर भीमा नदीत येणाऱ्या काही दिवसात पाणीसाठा शिल्लक राहणार नाही अशी शंका व्यक्त होत आहे. आमच्या बांधाऱ्याची जी गळती 2-4 वर्षापासून अशीच्यामुळे शेतकऱ्यांचे, वरील शेतकऱ्यांचे आणि खालील शेतकरी दोघांचे पाणी गळून गेल्यामुळे हाल होतात. आणि वेळेच्या अगोदरच 2 महिने संपून जातात. त्यामुळे पिकांची जळाजळी होते. शेतकऱ्याला रात्रंदिवस पळावं लागतं पाण्यासाठी. तसेच सर्व बांधाऱ्यावर त्वरित धापे बसविण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. दीपक पवार, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, दौंड, पुणे. डिसेंबर महिना लागला की सगळ्यांनाच वेध लागतात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे. याचाच आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी अभिलाष गगने यांनी. लवकरच नागपूर येथे चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी आपण इथे बघत आहोत. नागपूर येथे लवकरच 5 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होईल आणि या अधिवेशनात पोलीस बंदोबस्त खूप तैनात आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांवर त्यांचे पूर्णपणे निरीक्षण राहणार आहे. आपण इथे बघत आहोत पूर्ण पोलीस फोर्स, नागपूर पोलीस फोर्स, बॉम्बे पोलीस फोर्स आपल्याला इथे दिसत आहेत. यावेळी अधिवेशनासाठी आम्ही 600 अधिकारी आणि 5000 कर्मचारी नेमणूक करणार आहे. त्यांच्यामध्ये बाहेरून येणारे 2400 कर्मचारी असणार आणि काही अधिकारी पण असणार. यांच्यामध्ये DCP आणि ॲडिशनल CP पण बाहेरून आपल्याकडे बंदोबस्तासाठी येत आहे. त्याचबरोबर 8 SRP कंपनी आपणासोबत आहे आणि सिक्युरिटीकरिता विशेष करून QRT, RCP आणि फोर्स 1 आपण नेमणार आहे. वाहतुकीची कशी व्यवस्था असणार आहे? वाहतुकीसाठी वाहतूक डिपार्टमेंटमध्ये जास्त लोकांना आम्ही रिइन्फोर्स करणार आहे. त्यांच्यामध्ये आम्ही 80 लोक जास्त देत आहेत. त्यांच्यामध्ये अनुभवी अधिकारीसोबत आत्ताच त्यांनी ट्रॅफिक कर्मचारी वर्कशॉप घेत आहे. मागचा अनुभव पाहून त्यांच्यामध्ये कसं
नियोजन करायचं जेणेकरून लोकांना कमीत कमी इनकन्व्हिनियन्स होईल, त्याबद्दल अभ्यास करून आम्ही यावेळी प्रॅक्टिस करणार आहे. आणि या बंदोबस्तामध्ये आम्ही टेक्नॉलॉजीच्या जास्तीत जास्त मदत घ्यायची आम्ही ठरवलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही 63 CCTV कॅमेरा आणि काही बॉडी कॅमेरा रँडम राहणार आहे आणि व्हिडिओ कॅमेरा प्रत्येक मोर्चासोबत व्हिडिओ कॅमेरा असणार आहे. आणि त्याचबरोबर ड्रोन आम्ही काही विशिष्ट मोर्चामध्ये ते वापरणार आहे. मागचा अनुभवसुद्धा त्यांच्यामध्ये घेतला की कसा उपयोग करण्यात येईल. त्याचबरोबर आम्ही एक कमांड अँड कंट्रोल व्हेकलसुद्धा त्या ठिकाणी ठेवून ते वापर करणार आहे. यासाठी आतापर्यंत जवळजवळ 20 लोकांच्या परवानगीसाठी आलेले आहे आपल्याकडे. आणि हे नियंत्रण करण्याकरता आम्ही जे मोर्चा करू आहे त्या लोकांची आम्ही संपर्कामध्ये आहे. त्यांना जे अडचण आहे त्यांचं नियोजन कसं आहे त्यांच्याबद्दल गायडन्स आम्ही देत आहे जिथे जिथे गरज आहे. आणि काही गैरकायदेशीर मंडळी केलं आणि काही कायद्याचं उल्लंघन केलं ते कसं डील करायचं त्याच्याबद्दल आपला अधिकारी कर्मचारीचं रिफ्रेशर चालू आहे. काही ठिकाणी प्रात्यक्षिक पण आपण शहरामध्ये घेतलेले आहे क्राऊड कंट्रोलबद्दलच्या आणि माप कंट्रोलबद्दलच्या. आणि त्या संदर्भाने कायदा जे आहे त्याचं रिव्हिजन पण आम्ही करताय. आता वाट पाहावी लागेल का किती प्रमाणात या अधिवेशनात काम होते व काय वादळी चर्चा होतात याचा आढावा कृषीप्रधान टीव्ही आपल्यासाठी घेऊन येणारच आहे. अभिनव नाईकसह अभिलाष गंगणे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नागरिकांच्या सुविधेकरिता ॲक्सिस बँकेकडून मायक्रो ATMचे मशीन लावण्यात आले. नोटाबंदीमुळे काही प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याचा परिणाम दैनंदिन व्यवहारात सुद्धा होत आहे. बँक व ATM मध्ये आताही काही प्रमाणात गर्दी आहे. यातून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना व कर्मचाऱ्याच्या सुविधेकरिता भारतातील नामांकित खासगी बँक ॲक्सिसने जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात मायक्रो ATM मशीन लावले. या मशीनचे उद्घाटन अमरावती विभागीय आयुक्त JP गुप्ता यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मायक्रो ATM हे यंत्र साध्या ATM सारखेच कार्य करते, ज्यामध्ये कार्ड स्वाईप करावे लागते, पण पैसे हे बँक कर्मचारी तेव्हाच जागेवर देतात. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ॲक्सिस बँक शाखा व्यवस्थापक आल्हाद कलोती यांनी केले. रंजना बिळकर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती. नोटाबंदीमुळे आधीच चिंतेत असलेल्या महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपनीने उच्छाद मांडून त्रस्त केले. अशातच सायकलींचे वाटप करून आगीत तेल टाकण्याचे कामच मायक्रो फायनान्स कंपनीने केले आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा या गावी SKS मायक्रो फायनान्स कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले. परंतु कर्जाचे हप्ते लवकर वसूल होण्याकरिता महिला बचत गटांना विविध प्रलोभन देण्यात आले. त्यामध्ये मुलामुलींनी जर 10वी मध्ये 60% गुण मिळविले तर त्यांना 15,000 रुपये स्कॉलरशिप मिळेल असे सांगण्यात आले. सोबत बळजबरीने सायकलीचे पैसे घेऊन त्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले. याविरुद्ध महिला बचत गटांनी तक्रार दाखल केली आहे. या मायक्रो फायनान्स कंपनीला शासनाने शिक्षा व दंड करून आम्हास न्याय द्यावा असे विविध महिलांनी आपली कैफियत कृषीप्रधान टीव्ही समोर व्यक्त केली. ज्या बाया घेतही नव्हत्या तरी समजा तरी घेतल्या जबरदस्तीनं. ते भरणं होत नाही. आता याची व्यवस्था आहे ना या नोटाच्या कारणानं त्याच्याकडून भरणं होत. या महिलांना त्यांच्या मुलींना 10वी मध्ये जेव्हा 60% वर्क मार्क मिळतात अशा मुलींना 2016 पर्यंत स्कॉलरशिप देण्याचं प्रतिनिधींकडून सांगण्यात आलं होतं. मात्र वास्तविकतात हे कुठेही घडल्याचं चित्र याच्यामध्ये दिसलेलं नाही आहे. तसेच सौर ऊर्जा वरील दिवे आणि गॅस शेगडी अशा अनेक गोष्टी कर्ज घेताना यांना बळजबरीने दिल्या जातात असा सुद्धा एल्गार महिलांनी दिलाय. सलमान खान सोबत छगन जाधव, कृषीप्रधान, धामणगाव. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता कुशल मनुष्यबळाची निर्मिती होणे आवश्यक आहे. सूर्यमित्र कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन याकरिता करण्यात आले आहे. सौर ऊर्जा निसर्गदत्त मनुष्याला मिळालेली देणगी आहे. या ऊर्जेचा वापर होण्यासाठी चांगल्या व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. म्हणूनच निःशुल्क व निवासी सूर्यमित्र कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था NISE गुरगाव, हरियाणा, राज्यस्तरीय प्रातिनिधिक यंत्रणा महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण MEDM पुणे व आयोजक महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र MCED अमरावती हे आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 3 महिने राहील. अधिक माहितीसाठी गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र, टांग चेंबर्स बिल्डिंग, पहिला माळा, गाडगेनगर, VMV रोड, अमरावती. संपर्क क्रमांक
8275093201। सदर उद्योजक कार्यक्रमाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रिजनल ऑफिसर डॉक्टर अभिराम डबीर यांनी केले। रंजना बिडकर व धीरज ढानकेसह ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही अमरावती। आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। त्यासाठी सबस्क्राईब करा कृषीप्रधानचे यूट्यूब चॅनल व पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। तसेच कृषीप्रधानचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।